ज्येष्ठ शक्तीचा ज्येष्ठ शक्तीचा ज्येष्ठ शक्तीचा नारी शक्तीचा नारी शक्तीचा वंदे मातरम. जय जय भारत माता की जय. आज शुक्रवार दिनांक 5 आपण आज सर्व सांगली जिल्ह्यातून प्रत्येक ह्या 10 तालुके आहेत. 10 तालुक्यात प्रत्येक कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष ही सर्व मंडळी आज सांगली कलेक्टर ऑफिसला येऊन तिने एक माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन असं आहे की महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिक महिलांना बेदखल केल्याबाबत हा विषय आहे आणि आपण त्याच्यासाठी मागतो. आपला विषय हा ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अर्थक्रांतीचा जरी केंद्राला असला तरी आता आपण जे राज्य सरकारनं महिलांना जे देऊ केले त्याच्याबद्दल आपण अभिनंदनही त्यांचं केलं आहे. परंतु 65 वर्षानंतर तिने ह्या महिला घरी धरलेल्या नाहीत. जसं बसमध्ये एस टीमध्ये महिलांना सरसकट तिकीट दिलं जातं अर्ध, तसं आमचं म्हणणं असं आहे की ह्या महिलांसुद्धा ह्या ज्येष्ठ नागरिक महिला आहेत ह्यांनासुद्धा त्यामध्ये गृहीत धरावं. अन्यथा आम्हाला प्रत्येक तालुक्यात चक्री उपोषण करावं लागेल आणि गावागावातून जाऊन ह्या ज्या महिला वंचित आहेत त्यांना तुम्हाला ह्या महिलांसुद्धा आपल्या देशाच्या राज्याच्या नागरिक आहेत, मतदार आहेत, हा विचार शासनाने करावा आणि आमच्या ह्या ज्या मागणीचा आहे विचार या अधिवेशनामध्ये करावा हीच आमची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढंच असतं. एवढंच घ्या. हां, आपल्या राज्याचे उपाध्यक्ष दायमासाहेब, जिल्हाध्यक्ष आणि आपण सर्वजण तालुक्यातून आलेले प्रतिनिधी बंधू भगिनींनो, शासन ज्येष्ठ नागरिकांना दुय्यम स्थान देते, जमेतच धरत नाही असे अनेक उदाहरणं आपल्याच नजरेसमोर आहेत. परंतु ज्येष्ठांची ताकद किती मोठी आहे हे शासनाला आपण अजून दाखवलेले नाही आज अखेर. ज्येष्ठांचं योगदान देश उभारणीमध्ये, देश विकासामध्ये आणि देश प्रगतीमध्ये किती आहे आणि याचा विसर या राज्यकर्त्या मंडळींना पडलेला आहे. ते संधी साधूपणाची भूमिका त्यांची आत्ता घेता येते आणि त्यामुळं कोणताही सर्वसामान्य जरी एखादा उपक्रम, एखादी योजना हातामध्ये घेतली तरी ज्येष्ठ नागरिकांना ते बेदखल करतायत. ज्येष्ठ नागरिकांची ते दखल घेत नाहीत आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ज्या ज्येष्ठांनी आपलं उभं आयुष्य देश उभारणीमध्ये आणि देश प्रगतीमध्ये घालवलं, स्वतःचा प्रपंच बाजूला सारून देशाचं कर्तव्य केलं, त्या कर्तव्याला जागरूक राहून हे शासन या ज्येष्ठांच्याकडे लक्ष देत नाही याची जाणीव आता ज्येष्ठ नागरिकांना अखंड देशामध्ये झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या आपल्या सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक टीम हे सर्व तालुक्यातील पदाधिकारी माननीय कलेक्टर साहेब यांना एक निवेदन घेऊन दिलेले आहेत. कलेक्टर साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे. त्याचा विषय असा आहे की शासनानं तूर्त 28ला जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 65 वर्षाच्या वरच्या महिलांना सरसकट डावललेलं आहे. ते कशासाठी डावललं तर हे त्या डावलणाऱ्या महिलांवर 66 वर्षाच्या, 70 वर्षाच्या, 65 वर्षाच्या महिलांच्यावरती अन्याय आहे आणि म्हणून प्रत्येक महिला 21 वर्षापासूनची पुढची प्रत्येक महिला, जसं महामंडळानं प्रत्येक महिलेला अर्ध तिकीट दिलं त्या पद्धतीनं प्रत्येक महिलांना या योजनेमध्ये समावेश करून घ्यावं आणि फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सगळ्यांच्या बरोबर जे काही असेल ते या महिलांना देण्याची भूमिका राज्य शासनाने घ्यावी एवढीच आमची माफक अपेक्षा राज्य शासनाकडून आहे. आता एक मिनिट सर, फक्त सांगा काय